नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. सुक्या बोंबल्यापासून रेसिपी, अगदी जबरदस्त रेसिपी. मी भाजी नाही करणार, का ना चटणी करणार, का कसलं आमटी बनवणार नाही बोंबल्याची. पण पहा काय बनवते बोंबल्यापासून. एकदम जबरदस्त रेसिपी, तोंडाला चव आणणारी रेसिपी दाखवणार आहे. तर नक्कीच पहा. आता इथे मी घेतलेला आहे कांदा. एकच कांदा घ्यायचा. ह्याला सामग्री पण जास्त लागत नाही, फार कमी सामग्री लागती आणि उत्तम बनती मात्र, फार उत्तम. तर हे पहा, आता मी कांदा कापलेला अर्धा आणि तो मग असं सोलून घेते जरा पटापट. झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त जरा बी अवघड नाही आहे आणि घरातल्याच सामग्रीमध्ये बनती ही रेसिपी. पण टेस्ट विचारू नका, एवढी जबरदस्त. खाल्ल्यावरच कळेल तुम्हाला टेस्ट काय आहे ती ह्या रेसिपीची. तर हा कांदा मी फटाफट चिरून घेते पहिली. असा चिरायचा आबडदोबड, एवढा काही बारीक पण नाही चिरायचा आणि जास्त मोठा पण नाही चिरायचा. असा मस्त चिरून घ्यायचा कांदा. इथे झालेला आहे कांदा चिरून आपला. आता मी भरून ठेवते एका वाटीत. आणि हे बोंबील पहा, बोंबील घ्यायचे. हे बोंबील घेतलेले आहे मी, त्याचे डोके बिके काढली आहे आणि त्याचे मी आता तुकडे करणार आहे. तुकडे सुरीने करायला जरा म्हणजे वेळ लागतो, म्हणून मी जरा कैची घेतलेली आहे. कैचीने पटापट तुकडे होतात त्याचे. छोटे छोटे तुकडे करायचे पहा, अगदी नकळत तुकडे होतात छोटे छोटे आणि पटापट होतात. सुरीने कसं वेळ लागतो भरपूर तुकडे करायला, तुटत नाही, ते कडक असतं ना. मग हे असे ह्या पद्धतीने केलं तर तुम्हाला सोपं पण जाईल आणि लवकर पण होईल. त्यामुळे कैचीने केले ना तर फार उत्तम. तर ही पहा, आता मी फटाफट सर्व करून घेते, नंतर मग तुम्हाला झाल्यावर दाखवते जरा. हे बघ, एवढे झालेले आहेत. अजून घेते करून एक दोन आणि मग तुम्हाला झाल्यावर दाखवून घेते सर्व तुकडे. पूर्ण तुकडं पूर्ण नाही दाखवत, थोडेसे दाखवते आणि फटाफट होतात बघा. वेळ लागते का तरी. तर हे झालेले आपले सर्व तुकडे करून मस्त. आता मी ह्याला बाजूला ठेवते जरा. एक टमाटर कापून घेते. ह्याची नाही मी बनवणार चटणी, नाही मी बनवणार सांबार, नाही मी बनवणार त्याची म्हणजे कालवण म्हणतात, कोणी काय म्हणतं, हे बिलकुल काही करणार नाही. मग करणार तरी काय हे तर मला कळेनच आता पुढे गेल्यावर काय असं न्याय बोंबलांपासून. तर हे पहा, मस्त मस्त चटपटीत आहे मात्र. ही घेतली आणि ही आता कापून घेऊन ठेवून देते मी. माझ्याकडे छोटे छोटे बटाटे आहेत, 2-4 5-6 बटाटे आहेत, म्हणजे असे त्याची मी साल काढणार आहे बघा. असे छोटेच घ्यायचे बटाटे, बोरी बटाटे म्हणतात कोणी, कोणी म्हणतं का पिल्लू बटाटे. तर हे बटाट्यामधले छोटा भाग असतो ना तो आहे. आपण दम आलूला वगैरे आणतो ना ते बटाटे आहेत. तर हे बघा, हे असे मी त्याची सगळ्या बटाट्याची 5-6च घ्यायचे, 7-8 जास्त नाही. ह्याची सगळ्यांची मी साल काढून घेणार आहे. तर हे पूर्ण साल काढल्यावर तुम्हाला दाखवते. साल कशी का ह्याने निघते व्यवस्थिशीर साल. हे बघा, थोडी थोडी निघती, पण निघती वेळ लागतो जरासा, पण निघती साल. आता मी हे सगळं घेते काढून, नंतर दाखवते. तर हे झालेले आहे आपले काढून बघा. 6-7-8 बटाटे आहेत, ते घेतलेले आहेत. ते तसेच ठेवायचे, ते कापायचे नाही किंवा काही करायचे नाही. आता हे बोंबील आहेत ना, ह्याच्यात मी पीठ घालणार आहे. हे आपलं भाकरीचं पीठ आहे ना, किंवा तुमच्याकडे कुठलंही पीठ असेल ते घ्यायचं आणि पिठाने धुवायचे बोंबील. पिठाने धुतल्यामुळे काय होतं, त्यातला घाण आणि कचरा आणि वास असतो बोंबलाला, तो निघून जातो. आपल्याला जो हवी असतो बोंबील तो भेटणार त्याच्यातून. आता म्हणजे आपल्याला जो वास पाहिजे, तो सुगंध त्याच्यातला पाहिजे, बोंबलाचा त्याचा आरक उतरणारा पाहिजे, असा पाहिजे असेल ना, तो भेटणार आहे. म्हणून हे पिठाने धुवायचं कधी पण. कसं ती लोक कशी वाळवतात बाहेर, उन्हात घालतात, कुठे माशा बसतात, कुठे काय होतं, म्हणून असे स्वच्छ धुवून घ्यायचं. तर पाण्यात नळाखाली नेऊन चांगलं 2-4 पाण्याने मी धुवून काढलेले आहे, स्वच्छ झालेले आहे. त्याचा वास पण गेला, सगळंच गेलं. आता एक पळीभर तेल ओतलं मी इकडे पहा. मोहरी टाकली. तुम्हाला वाटत असेल हे तर सगळं भाजीसाठीच आहे, तर जिरं टाकलं पहा.
मोहरी जिरे तडतडल्यानंतर कांदा टाकायचा. छान फुलली पाहिजे. छान कांदा ट्रान्सफर करून घ्यायचा. कांदा ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर लसूण मी 2-3 पाकळ्या छोट्या छोट्या होत्या त्या सोडलेल्या आहेत. मी बिलकुल टेचला नाही तो लसूण, असाच टाकलेला आहे. नुसत्या पाकळ्या बारीक बारीक होत्या ना त्याच टाकलेल्या आहेत. पण ते दोन्ही तिन्ही सर्व परतून घ्यायचे आपल्याला व्यवस्थितशीर. आणि ह्या टमाटर एक कापलेला होता तो पण दिला सोडून. छान परतून घ्यायचा तो पण. जास्त गाळ करायचा नाही टमाट्याचा, का की आपल्याला दिसायला पण पाहिजे त्याच्यात टमाटर आपलं त्या रेसिपीमध्ये. कोथिंबीर होती आपल्याकडं थोडीशी, ती टाकलेली आहे. रंग येतो त्याने कोथिंबीरीने, चव पण वाढती. आणि हे बटाटे घेतलेले आहेत ना, पिल्लू बटाटे, छोटे बोरी बटाटे म्हणतात कोणी, काय म्हणतात, ते बटाटे टाकले मी त्याच्यात. हे छान परतून घ्यायचं आता मस्त. थोडे अर्धमुर्ध तरी 2-3 मिनटं तरी परतून घ्यायचं, का की थोडे तरी शिजले पाहिजे. मग आता टाकायचे हे बोंबील धुतलेले. हे छान असं हलवून घ्यायचं. त्याचा वास सगळा निघून गेला पाहिजे बोंबलाचा. असं परतून परतून घ्यायचं चांगलं. आता त्याला पाणी पण सुटेल जरासं, का की त्यात धुतल्यामुळं पाणी आहे ना त्याच्यात, तर पाणी पण सुटेल थोडंसं. तर पहा तुम्ही, तर हे जरासं वलसर झालेलं आहे. आता मी हे होऊन द्यायचं आणि याच्यात मसाले का कुठले वापरणार ते पहा. तर मी इथं घेतलेला आहे मसाला बघा. 1.5 चमचा घेणार आहे मी कांदा लसूण मसाला. हे पहा, हा 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तुम्हाला दुसरा वाटला तरी टाकू शकता. हा गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. धने पावडर 1 चमचा घेतलेला आहे. हळद अर्धा चमचा घेणार. हे बघा, एवढेच मसाले घ्यायचे. तुमच्याकडे कांदा मसाला नसला तर तुम्ही दुसरा बी तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तो घालू शकता, नाही तर लाल तिखट घातलं तरी चालेल. आणि मैत्रिणींना तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे. तुम्हाला मसाले हवे असले तर स्क्रीनवर नंबर देते, फोन करून ऑर्डर मागू शकता. फ्री डिलिव्हरी आहे. सगळेच मसाले आहेत मग पूर्ण. तर इथे तांदूळ घेतलेले आहे मी. आत्ता समजलं असेल तुम्हाला काय आहे ते. तर जवळजवळ 300 ग्राम तांदूळ आहे माझे. आणि हा वाडा कोलम तांदूळ आहे. तर त्याचा मी बोंबील भात करणार आहे. तर पहा तुम्ही बोंबील भात कसा होते. हा 300 ग्राम तांदूळसाठी तेवढा मसाला पुरेसा आहे. ह्यानीच हा जुना तांदूळ असल्यामुळं ह्याचा पाणी भरपूर लागणार याला. आणि फुलून येणार भरपूर, खूप होणार भात तो. कढई भरून होणार बघा तुम्ही. आता बनवलं तर समजेल तुम्हाला झाल्यावर. आता हा तांदूळ छान परतून परतून घ्यायचा. हा छोटा तांदूळ आहे, तुमच्याकडे कुठलाही तुम्ही खाता असाल घरात तो वापरू शकता. आणि बासमती खाता असला तर बासमती वापरला तरी चालेल. छान आहे आणि मोकळा फडफडीत होणार तो पण भात. बोंबील भात म्हणता, फार छान लागतो. मस्त, एकदा नसन कधी केला तर जरूर करून पहा. खूप टेस्ट त्या भाताला आहे. आणि साध्या सामग्रीत केलेलं आहे. काहीच बिलकुल वाटण नाही किंवा काहीच नाही. अशा पद्धतीने करते मी पहा. अगदी घरातलेच मसाले वापरून, घरातलेच कांदा टमाटर घालून केलेला हा मस्त बोंबील भात चवदार होणार आता आहेच. पण खाल्ल्यावर तुमचा स्वाद जाणार नाही तोंडातला, आठवणीत राहण्याजोग्यावर हा होणार आहे. म्हणून नक्कीच पहा ही रेसिपी संपूर्ण. आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा मला. आणि कुठून पाहताय मैत्रीण ते पण पाठवा. आणि लाईक नसेल केलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि जास्त आवडला तुम्हाला वाटला तर मैत्रिणींबरोबर बी शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा. तर असा हा बोंबील भात जबरदस्त, खरंच तोंडाला चव आणणारा भात आहे हा. तर तुम्ही खाल्ल्यावरच कळेल तुम्हाला, तसं नाही कळणार. अगदी साध्या सामग्रीत उत्तम भात बनणार आहे पहा तुम्ही. आता मी गरम व्हायला पाणी ठेवलेलं आहे. मीठ टाकून घेते. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. तुम्हाला किती हवी मीठ तसं. कोणाला कसं खारट लागतं, गाळणी लागतं. आता गरम पाणी केलेलं आहे मी, ते ओतलेलं आहे त्याच्यात. हे बघा, असा मस्त हलवून घ्या. रंग आणि तर्रीसारखी वरती आलेला आहे. भात शिजल्यावर खमंगपणा फोडणीचा जबरदस्त बसलेला आहे.
म्हणून तुम्ही नक्कीच, आयडिया आहे, सोपी आहे पद्धत, तर करून पाहिलं तर हरकत नाही. आता ह्याच्यावर मी 2-3 मिनटं झाकण ठेवणार आहे, जास्त नाही. 2-3 मिनटांनी तुम्हाला परत दाखवणार आहे एकदा. तर पहा तुम्ही, आता ह्याच्यात घालणार आहे मी साजूक तूप 1 चमचाभर. साजूक तुपाने कसं होतं, खमंगपणा येतोच भाताला आणि सुट्टा भात होतो, एकदम सुट्टा फडफडीत असा मस्त होतो तो भात. तर थोडंसं साजूक तूप तूप टाकलं तर 1 चमचा काहीच नाही, हरकत नाही. तुमच्याजवळ असलं तर टाका, नसलं तर तेल वरून टाकलं 1 चमचा तरी चालेल. आता ह्याला उकळी यायला लागलेली आहे, ह्याला झाकून ठेवते 2 मिनटं 3 मिनटं, जास्त नाही झाकत. 2 मिनटं 3 मिनटांनी परत उघडून पाहणार आहे. इथे पहा, मस्त हे बघा, वरती वरती आलेला आहे मस्त भात हा. आहा हा, उघडल्या उघडल्या फार सुगंध सुटलेला आहे. बघा, आता थोडासा अजून मुरून द्यायचा हा भाताला, मस्त मुरून देते. अजून थोडा बारीक करून ठेवणार आहे आणि मग खायला घ्या. बारीक करून ठेवते आता आणि नंतर दाखवते परत एकदा. हे बघा, वाव, एकदम भारी झालेला आहे, सुट्टा सुट्टा झालेला आहे एकदम. तर शिजला का पाहते मी, शिजलेला आहे. आता मी प्लेटमध्ये वाढून दाखवते तुम्हाला. मस्त भात, एकदम जबरदस्त. प्लेटमध्ये पण दिसणार छान तो. चला, आपल्याकडं काहीच नाही, आता काय करायचं, जेवण बनवायचं कंटाळा आला आहे आणि सगळ्याचाच कंटाळा आला आहे. बाहेरून कुठून आलो आहे किंवा कधी कधी येतो जेवण बनवायचा कंटाळा माणसाला, तर अशी हा पर्याय खूप छान आहे. अगदी पटकन मसाल्याचा डबा काढायचा, कांदा चिरायचा, टमाटर चिरायचा, का बोंबील तुमच्याजवळ असले तर द्यायचे टाकून, अगदी सोपा. पण भूक लागलेलीची भूक नाहीशी होणार त्याची, असं होणार. पहा किती गरमागरम मस्त वाढा तुम्ही आणि खायला घ्या. रंग फार आलेला आहे, बिना मसाले वाटता, बिना वाटण करता रंग पहा. छान दिसतोय. कसा वाटला हा तुम्हाला, मस्त एकदम भात हा, बोंबील भात. आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय, परत भेटूया.